नमस्कार, केटीव्हीच्या कोकण वार्तांमध्ये आपलं स्वागत। सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर। राज्यात दुसऱ्या क्रमांकावर रत्नागिरी मेडिकल कॉलेज, BSc नर्सिंगलाही मिळाली मान्यता। पालकमंत्री उदय सामंतांची मोठी घोषणा। 20 वर्षात एकही घोटाळा नाही, जिल्हा बँकेवर आरोप करणाऱ्यांना डॉक्टर तानाजीराव चोरगे यांचे वार्षिक सर्वसाधारण सभेत प्रत्युत्तर। शिरगाव ग्रामपंचायतीला पालकमंत्री उदय सामंत यांची सदिच्छा भेट। विकास कामांचा घेतला आढावा, ग्रामस्थांच्या समस्यांवर तात्काळ सूचना। आणि रत्नागिरीत नव्याने सुरू झालेल्या SP मॅरिनर्स हॉलचे दिमाखदार उद्घाटन। रत्नागिरी शहरातील नागरिकांना होणार फायदा। यापुढील बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर। समंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू। आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़। आजा तुझे माँ पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी। गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो। चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो। आजा तुझे माँ पुकारे अब, मीलों आगे चलना है हमें। सिर्फ फसल नहीं, तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं। उनके मुख पे भी लानी है मुस्कान, उन्हें भी देनी है एक नई पहचान। आजा तुझे माँ पुकारे अब। फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास। आता वळूया सविस्तर वृत्तांताकडे। रत्नागिरी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू होऊन आता 4थं वर्ष सुरू झालं असून महाविद्यालयामुळे सुमारे 450 जणांना रोजगार उपलब्ध झाला आहे, अशी माहिती राज्याचे उद्योग आणि मराठी भाषा मंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली। आजची पत्रकार परिषद रत्नागिरीच्या दृष्टीने अतिशय 3 महत्त्वाच्या विषयांवर मी आयोजित केलेली आहे। एक म्हणजे आपल्याला माहिती असेल की आपल्याकडे मेडिकल कॉलेज सुरू झालं। मेडिकल कॉलेज सुरू झाल्यानंतर आता 4थं वर्ष सुरू होतं आहे। 4थं वर्ष सुरू होत असताना भले 20,000, 22,000, 25,000, 40,000 ज्या काही कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरच्या पोस्ट निघाल्या, त्याच्यामध्ये काल जो मी आढावा घेतला त्याच्यामध्ये सुमारे 450 रत्नागिरीतली मुलं ही मेडिकल कॉलेजमध्ये आज नोकरी करत आहेत। आणि मेडिकल कॉलेज हे महाराष्ट्रातलं, त्यांनी जो सर्वे केला महाराष्ट्रातल्या मेडिकल कॉलेजचा, त्याच्यामध्ये नंबर 1चं मेडिकल कॉलेज आपलं आहे। आणि म्हणून 8 जुलै 2026ला BSc नर्सिंग हा कोर्स जो आहे, या BSc नर्सिंग कोर्सला आपल्याला मान्यता मिळाली। मी BSc नर्सिंग कोर्सचा उल्लेख एवढ्यासाठीच केला कारण सगळ्यांना असं वाटतं की जसं आपलं GNM आणि ANM कॉलेज आहे तसं हे कॉलेज आहे, तर हे त्याच्यापेक्षा अपग्रेड कॉलेज आहे। हे डिग्री कॉलेज आहे आणि ह्याच्यातनं ज्या सगळ्या नर्सेस तयार होतील त्या सगळ्याच्या सगळ्या मेडिकल कॉलेजमध्ये काम करणार आहेत। तर 100 मुलांच्या त्या BSc नर्सिंगला आपल्याला परमिशन मिळाली। यावेळी बोलताना मंत्री सामंत म्हणाले की त्यांनी केलेल्या सर्वेक्षणानुसार रत्नागिरी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हे राज्यात दुसऱ्या क्रमांकाचं उत्कृष्ट मेडिकल कॉलेज ठरलं आहे। तसंच महाविद्यालयाशी संलग्न BSc नर्सिंग कॉलेजलाही मान्यता मिळाली असून त्यामुळे जिल्ह्यातील आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षणाला मोठी चालना मिळणार आहे। रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयाची सेवा आता अधिक सक्षमपणे सुरू असून रुग्णालयाच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक ती सर्व मदत करण्यात येईल, अशी ग्वाही देखील पालकमंत्र्यांनी दिली। यावेळी त्यांनी प्रशासनाला महत्त्वाच्या सूचना देत महिला वॉर्डमध्ये महिला रुग्णांच्या परवानगीशिवाय पुरुषांचा प्रवेश होऊ नये याबाबत काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिल्याचं सांगितलं। आयुर्वेदिक हॉस्पिटल आयुषला देखील आपल्याला 30 बेडच्या मंजुरी मिळालेली आहे, ते देखील आपण सुरू करतोय। आणि काल मी सिव्हिल हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेजचा आढावा घेतला
त्या आढाव्यातनं समाधानकारक जे बघायला मिळालं त्यातली पहिली गोष्ट म्हणजे पूर्वी 2 वर्षापूर्वी जे आपण सांगायचो की आपली OPD ही 300-350 आहे. आता आपली OPD इन अँड ॲव्हरेज 850पर्यंत गेलेली आहे. रविवारची फक्त ही OPD 130, 140, 150पर्यंत असते. परंतु ज्यावेळी पाऊस सुरू झाला त्या पहिल्या 2 दिवसातली आपली OPD 1100-1200 होती. त्याच्यामुळे सिव्हिल हॉस्पिटलवरचा विश्वास हा ग्रामीण भागातल्या जनतेचा प्रचंड पद्धतीनं वाढलेला आहे. 1127 सर्जरी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये झाल्या मायनर आणि 250 मेजर सर्जरी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये झाल्या. त्याच्यामुळे सिव्हिल हॉस्पिटलचं काल इन्फ्रास्ट्रक्चर पुन्हा एकदा मी जाऊन बघितलं. त्यांना आवश्यक असलेल्या काही गोष्टी काल DPCमधनं मी मंजूर केलेल्या आहेत. पण काल अजून एक महत्त्वाचा निर्णय सिव्हिल हॉस्पिटलला मी पालकमंत्री म्हणून घेतला आहे की जिथं महिलांचे वॉर्ड आहेत त्या महिलांच्या वॉर्डमधला पुरुषांचा जो वावर आहे हा महिला पेशंटच्या परवानगीशिवाय करू नये अशा पद्धतीची SOP तयार करण्याचा निर्णय मी काल बैठकीमध्ये घेतला आहे. याच्यामध्ये जनरल महिला वॉर्ड जो आहे महिलेला ॲडमिट करताना 3-4 नावं अगोदरच फॅमिलीची घ्यावीत आणि त्याच्यापैकी एखादा जर तिथे राहत असेल तर त्यालाच अलाव करावा. कारण मध्ये 15-20 दिवसामध्ये जे काही वातावरण तयार झालं होतं की महिलांच्या वॉर्डमध्ये काही लोक जातात तिथं महिलांना त्रास होतो आणि ICUमध्ये उद्या पालकमंत्री म्हणून मला जरी जायचं असेल तरी ICUचे सगळे प्रोटोकॉल जे आहेत मोठ्या हॉस्पिटलचे ते फॉलो करूनच गेलं पाहिजे अशा स्ट्रिक्ट इन्स्ट्रक्शन मी डीनना आणि CSना दिलेल्या आहेत. आणि हे पण मी त्यांना उदाहरण सांगितलं की हा वावर महिलांच्या वॉर्डमधला का थांबवला पाहिजे. तर महिलांवर जी ट्रीटमेंट सुरू असते त्यावेळी काही पथ्य पाळायचे असतात, काही नियम पाळायचे असतात. ते 100% अशा मोठ्या हॉस्पिटलमध्ये पाळले गेले पाहिजेत. हे नियमावली बनवावी, पालकमंत्री म्हणून मला दाखवावी आणि त्याची अंमलबजावणी सुरू करावी असं मी डीन आणि सिव्हिल सर्जनना सांगितलं आहे. त्याची कारवाई देखील पुढच्या आठवड्यामध्ये सुरू होईल. दरम्यान महाराष्ट्रातील साहित्यिकांच्या दीर्घकालीन मागणीची दखल घेत महाराष्ट्राचे मराठी भाषा संग्रहालय रत्नागिरीमध्ये उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे अशी घोषणाही उदय सामंत यांनी केली. या निर्णयामुळे रत्नागिरीच्या सांस्कृतिक आणि साहित्यिक वारशाला नवी ओळख मिळणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. आणि महाराष्ट्रामध्ये दुसरा एक उपक्रम मी मराठी भाषा मंत्री म्हणून सुरू केला आहे आणि तो उपक्रम म्हणजे प्रत्येक जिल्ह्यातले जे साहित्यिक आहेत त्यांच्याशी मी चर्चा करतो. पहिला कार्यक्रम छत्रपती संभाजीनगरला झाला, दुसरा रत्नागिरीमध्ये झाला आणि मला आज सांगताना आनंद होतो आहे की महाराष्ट्रातल्या सगळ्या साहित्यिकांची एक मागणी होती की महाराष्ट्रामध्ये भाषेचं संग्रहालय असलं पाहिजे आणि ते भाषेचं संग्रहालय करण्याचा निर्णय रत्नागिरीमध्ये मराठी भाषा मंत्री म्हणून मी घेतलेला आहे. 25 कोटी रुपये त्याला मंजूर केलेले आहेत. 1 एकर जागा देखील आज आम्ही अलॉट केलेली आहे. तर या भाषेच्या संग्रहालयातनं काय होणार आहे तर जेवढे साहित्यिक किंवा जेवढे मराठी भाषेवर प्रेम करणारी लोक होऊन गेली ज्यांनी मराठीसाठी फार मोठं काम करून ठेवलं आहे तर त्यांच्यावर रिसर्च ह्या भाषा संग्रहालयामध्ये होईल. अगदी ज्ञानेश्वरांपासून आताच्या साहित्यिकांपर्यंत म्हणजे ज्ञानेश्वरी देखील ज्ञानेश्वरांनी लिहिली म्हणूनच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. ज्यावेळी सरकारनं विचारलं केंद्र सरकारनं की 700 वर्षापूर्वीची अशी कुठची घटना आहे की जी मराठीमध्ये लिहिली गेली त्यावेळी आम्ही महाराष्ट्र सरकारनं सांगितली की ज्ञानेश्वरांनी जी ज्ञानेश्वरी लिहिली ती देखील मराठीमध्ये होती. त्याच्यामुळं अभिजात भाषेचा पाया हा ज्ञानेश्वरी आहे. त्याच्यामुळं तिथपासून जे साहित्य सुरू झालं ते आताच्या साहित्यिकांपर्यंत सगळं त्या भाषा संग्रहालयामध्ये वाचता येईल. तिथे चांगल्या पद्धतीचं संग्रहालय म्हणजे फोटोग्राफिक संग्रहालय असेल, होलोग्राफिक असेल, या सगळ्या गोष्टी तिथं आम्ही करणार आहोत आणि ते महाराष्ट्रातलं भाषा संग्रहालय आम्ही रत्नागिरीमध्ये बांधण्याचा निर्णय घेतला आहे. रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या 43व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अध्यक्ष डॉक्टर तानाजीराव चोरगे यांनी बँकेच्या कारभाराचा आढावा घेत विरोधकांच्या आरोपांना जोरदार प्रत्युत्तर दिलं. गेल्या 20 वर्षांच्या कारकिर्दीत बँकेवर एकही घोटाळ्याचा आरोप सिद्ध झालेला नाही. संचालकांनी कधीही बँकेकडून कर्ज घेतलं नाही किंवा भ्रष्टाचार केला नाही असा ठाम दावा त्यांनी केला. पण मला अभिमान आहे या 20 वर्षामध्ये एकाही सभासदानं कुठलीही तक्रार बँकेबद्दल दिली नाही. जे सभासद नाही त्या एका माणसानं मात्र केली. मी एका पत्रकाराला म्हटलं 20 वर्षात फक्त एकाच माणसाला आमच्या बँकेत घोटाळा दिसतोय. तो घोटाळा
नाबार्डला दिसला नाही, RBIला दिसला नाही, सहकार खात्याला दिसला नाही, राज्य बँक आमच्या ऑडिट करते त्याला दिसला नाही, इंटरनल ऑडिटरना दिसला नाही. पण या खेडमध्ये एक माणूस राहतो त्याला काही बँकेचं कळत नाही, त्याला मात्र दिसला. काय त्यानं लिहिलंय का? एक पॉईंट सांगतो. भूमिपुत्र दूध संघात डॉक्टर तानाजीराव तोरगे यांनी खाजगी संघ तयार केला. त्यात दिनकर मोहिते संचालक, त्यात बाबाजी संचालक आणि कोट्यावधी रुपयाचा, हजारो कोटीचा महाघोटाळा केला. भूमिपुत्र दूध संघ 1977 साली कैलासवासी शिवाजीराव सावंत त्यांनी नोंदवला, त्यांनी निर्माण केला. 1999 साली तो त्याचं पुनरुज्जीवन करून निकम साहेबांनी ताब्यात घेतला आणि निकम मोडक त्यात अध्यक्ष होते. त्यावेळी 1,37,00,000 रुपये कर्ज घेतले. त्यामध्ये भरणा नाक्यावर जवळजवळ 1.5 एकर जमीन, भरणा नाक्यावर आता 1.5 एकर जमीन आहे, त्याची आत्ता किंमत आहे 4-5 कोटी रुपये. तिथं जागा घेतली आणि तिथं संपूर्ण शेड आणि सगळा प्रोजेक्ट बाबाजीरावांनी उभा केला. दूध बाहेर काढलं, पॅक केलं, विकलं. पण दुधाचं उत्पादन कमी झाल्यामुळं तो संघ बंद पडला. त्याच्यावर जप्ती आम्ही आणली थकल्यानंतर, त्याच्यावर व्यावसायिक नेमला. आता सांगा, या 1,37,00,000 हजारो कोटीचा भ्रष्टाचार कुठनं केला हो आम्ही? आणि याला भ्रष्टाचार म्हणतात. एखादी तुमची संस्था कर्ज घेतली, काही कारणास्तव थकीत झाली, त्यात भ्रष्टाचार केला तुम्ही. थकीत होणं हे ठीक आहे. अनेक बँकांचे अनेक कोटी रुपये थकीत आहेत. बँक रिस्क घेते कर्जाची. आलेला माणूस, आलेली संस्था, आपण त्या संस्थेला कसं आपण म्हणायचं की तुमची संस्था बुडवणार आहे? ज्यावेळी ती बुडवेल त्याच वेळी खरं ठरेल. म्हणून सुप्रीम कोर्टाने सुद्धा निकाल दिला आहे, बँक कॅनॉट अवॉइड रिस्क, बँक मिनिमाइज द रिस्क. आणि त्यासाठी आम्ही प्रयत्न करत आलेलो आहोत. डॉक्टर चोरगे म्हणाले, रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आज राज्यातील 2ऱ्या क्रमांकाची बँक बनली आहे. जर बँकेत घोटाळे किंवा गैरव्यवहार झाले असते तर नाबार्ड आणि रिझर्व्ह बँकेने निश्चितच कारवाई केली असती. मात्र बँकेचा कारभार पारदर्शक आणि शिस्तबद्ध असल्यामुळे आज बँक प्रगतीपथावर आहे. यावेळी त्यांनी आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काही जण सभासद नसतानाही बँकेबाबत अफवा पसरवत असल्याचा आरोप केला. सभासदांनी आणि मतदारांनी चांगली प्रतिमा, बँकिंगचा अनुभव आणि प्रामाणिकपणा असलेल्या उमेदवारांनाच संधी द्यावी असं आवाहनही त्यांनी केलं. मला तुम्हाला विनंती करायची आहे सगळ्यांना की जाता जाता चांगली माणसं या बँकेमध्ये निवडून द्या आणि तीच माणसं पुढं, आमचा वारसा म्हणणार नाही मी, पण अशा बँकेची जी परिस्थिती आहे ती पुढं नेतील आणि त्या दृष्टिकोनातून बँक भरभक्कम पायावर आणखी उभी राहील. सगळ्यांनी विचार करा, कोण उभा राहिला आहे, कसा आहे तो, काय करणार आहे, याचा विचार मात्र सर्वांनी करणं गरजेचं आहे. मित्रहो, गेल्या 20 वर्षामध्ये तुम्ही आम्हाला खूप खूप सहकार्य केलं. अनेक वेळा आमच्या विरुद्ध पॅनेल पण कुणी उभा केलं, अनेक वेळा बंडखोरी झाली, पण त्यातून आमची माणसं तुम्ही निवडलीत, चांगली माणसं निवडलीत आणि त्याचंच फळ हे सगळं आहे. भविष्यात सुद्धा असं करा, नाहीतर आताचा जो पॅटर्न राजकीय आहे त्या पॅटर्नप्रमाणे कोण देईल त्याला देईल असं नको. कारण हे सहकार आणि तुमच्या संस्था हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि त्या दृष्टिकोनातून तुमच्या संस्थेवर, बँकेवर हजारो लाखो लोकांचं जीवन अवलंबून आहे. त्या दृष्टिकोनातून आपण विचार करावा. परत एकदा तुमचं सगळ्यांचं धन्यवाद देऊन या वार्षिक सर्वसाधारण सभेला बँकेचे संचालक रमेश कीर, ॲडव्होकेट दीपक पटवर्धन, मंदार सप्रे, आबा टिळेकर, अमजद बोरकर, गजानन पाटील, रामभाऊ गराटे, नेहा माने यांच्यासह सर्व संचालक, सभासद, व्यवस्थापकीय संचालक, अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. अभ्यासू, कर्तृत्ववान, कणखर नेतृत्वामुळे शक्य झालेले असून
त्यांना माननीय उपाध्यक्ष महोदय, सर्व संचालक मंडळ, मुख्य कार्यकारी अधिकारी, सर्व अधिकारी व कर्मचारी वर्ग यांच्या प्रयत्नांमुळे झालेले असून या सर्वांच्या कार्याचा अभिनंदनाचा ठराव मी मांडत आहे, तो आपण मान्य करावा अशी विनंती आहे. आज मितीला आपल्या बँकेने 20 राज्यस्तरीय व राष्ट्रीय पुरस्कार मानाने मिळवलेले असून आपली बँक संपूर्ण महाराष्ट्रामध्ये क्रमांक 2 वर अभिमानाने उभी आहे, याचे समाधान वाटते. आपल्या बँकेने मागील आर्थिक वर्षामध्ये व्यवसायाचे लक्ष्य 5,000 कोटी पूर्ण करून यंदाचे आर्थिक वर्षात 6,000 कोटींचे व्यवसायाचे लक्ष्य ठेवले आहे. त्याचप्रमाणे बँकेने आपली आर्थिक घोडदौड सुरू ठेवताना सन 2024मध्ये आपल्या सभासदांना 30% लाभांश देऊन जागतिक विक्रम नोंदवलेला आहे, याचं निश्चितपणे अभिमानास्पद बाब आहे. रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे उद्योग आणि मराठी भाषा मंत्री नामदार उदय सामंत यांनी ग्रुप ग्रामपंचायत शिरगाव येथे सदिच्छा भेट देत विविध विकास कामांचा आढावा घेतला. यावेळी ग्रुप ग्रामपंचायत शिरगावच्या सरपंच फरीदा रज्जाक काझी आणि उपसरपंच मिलिंद बाणे यांनी त्यांचं स्वागत आणि सत्कार केला. या बैठकीला ग्रामविस्तार अधिकारी उल्हास कोळी, शिरगाव ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य तसंच विविध शासकीय विभागांचे अधिकारी उपस्थित होते. बैठकीत पालकमंत्री उदय सामंत यांनी पाणी पुरवठा, कृषी, महावितरण, आरोग्य, शिक्षण आदी विभागांच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेत अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या. तसंच अंगणवाडी सेविकांच्या विविध प्रश्नांवरही चर्चा करण्यात आली. यावेळी कृषी विभागामार्फत महिला बचत गटांसाठी काजू प्रक्रिया उद्योग सुरू करण्याबाबत आणि त्यातून स्थानिक रोजगार निर्मितीला चालना देण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. बैठकीदरम्यान ग्रामस्थांनीही आपल्या विविध समस्या पालकमंत्री उदय सामंत यांच्या निदर्शनास आणून दिल्या. संबंधित प्रश्नांवर आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले.
यानंतर पालकमंत्री उदय सामंत यांनी ग्रामपंचायत हद्दीतील व्यायामशाळेला भेट देत तेथील युवकांशी संवाद साधला आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. एकंदरीत शिरगाव भेटी दरम्यान विकास कामांचा आढावा, ग्रामस्थांच्या समस्या आणि रोजगार निर्मितीवर भर देत पालकमंत्री उदय सामंत यांनी प्रशासनाला गतिमान कामकाजाचे निर्देश दिले. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जयंतीनिमित्त रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या गोगटे जोगळेकर महाविद्यालय आणि अभ्यंकर कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीनं 21वी टिळक अभिवादन यात्रा उत्साहात काढण्यात आली. हे पूजन चालू असताना सौ रुचिता जोशी पुणे यांची काव्यरचना सादर करते. जन्मा आले 23 जुलैला सुपुत्र भारत मातेचे, जन्मोनी आपल्या गावी पावन केले नाव रत्नागिरीचे. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणार ही निर्भीड. मला उपस्थित रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्ष माननीय टिळक जन्मभूमी स्मारक इथे पुष्पहार अर्पण, आरती आणि भगवद्गीतेतील अध्यायांचं पठण करून लोकमान्यांना अभिवादन करण्यात आलं. या यात्रेत शेकडो विद्यार्थी, प्राध्यापक, राष्ट्रीय सेवा योजना आणि NCCचे विद्यार्थी सहभागी झाले. यावेळी प्राचार्य डॉक्टर मकरंद साखळकर यांनी लोकमान्य टिळकांचे विचार आजही विकसित भारताच्या उभारणीसाठी प्रेरणादायी असल्याचं सांगत राष्ट्रप्रेम, संशोधन, नेतृत्व आणि मूल्याधिष्ठित शिक्षणाचा विद्यार्थ्यांनी संकल्प करावा असं आवाहन केलं. तर कार्याध्यक्षा शिल्पाताई पटवर्धन यांनी राष्ट्रहिताला सर्वोच्च प्राधान्य देत स्वातंत्र्य टिकवण्याची जबाबदारी प्रत्येक नागरिकाची असल्याचं प्रतिपादन केलं. आज लोकमान्यांची जयंती आहे. आता सगळ्यांनी एक वाक्य सांगितलं की टिळक असं म्हणले की स्वातंत्र्य हे माझं ध्येय आणि हे मिळवणारच आहे मी. ह्याच्या मागचा एक विचार लक्षात घ्या. ही त्यांच्यावर म्हणायची वेळ का आली? स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच असं टिळकांची म्हणायची वेळ त्यांच्यावर का आली आहे? तर त्याच्या आधीच्या पिढीनं त्यांनी आपलं स्वातंत्र्य गमावलं. असलेलं स्वातंत्र्य गमावणं म्हणजे नवीन स्वातंत्र्य निर्माण करण्यासाठी परत लढा देणं. जेव्हा आपल्या अस्तित्वाची, आपल्या गुणांची जर आपल्याला किंमत कळत नसेल, आपण जर एक नाही राहिलो तर दुसरे लोक आपल्यावर राज्य करण्याशिवाय पर्याय नाही. रत्नागिरी शहरातील राजापूरकर कॉलनी, उद्यमनगर इथे नव्याने उभारण्यात आलेल्या SP मॅरिनर्स हॉलचा शुभारंभ मोठ्या उत्साहात आणि दिमाखदार वातावरणात संपन्न झाला. शहराच्या मध्यवर्ती भागात सुसज्ज आणि प्रशस्त हॉल उपलब्ध झाल्यानं विविध सामाजिक, सांस्कृतिक तसंच कौटुंबिक कार्यक्रमांसाठी नागरिकांना मोठी सुविधा उपलब्ध होणार आहे.
यावेळी हॉलचे मालक कॅप्टन जमान पगारकर यांनी सांगितलं की या हॉलमध्ये विवाह सोहळे, साखरपुडा, वाढदिवस, सत्कार समारंभ, बैठका तसंच सर्व प्रकारची छोटी मोठी शुभकार्य आयोजित केली जाणार आहेत. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी आधुनिक सुविधांनी युक्त हॉल उभारल्यामुळे नागरिकांना याचा निश्चितच मोठा लाभ होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मी कॅप्टन जमान उमर पागरकर, रत्नागिरी राहणारा, बॉर्न इन रत्नागिरी. आम्ही इथे SP मरीनर्स हॉल म्हणून राजापूर कॉलनी, उद्यमनगर, रत्नागिरी, महाराष्ट्र इथे आम्ही हॉल बांधलेला आहे. ते मुख्य त्याचे आमचे यहाँ पे येथे आम्ही सर्व प्रकारचे छोटे आणि मोठे कार्यक्रम आयोजित करणार आहोत आणि त्याच्यात लग्न आणि बाकीच्या शिपिंगच्या काही गायडन्स वगैरे ज्यांना पण रत्नागिरी लोकांना लागतं ते आम्ही प्रोव्हाइड करणार आहोत. हे रत्नागिरीमधलं पहिलं असं SP मरीनर्स हॉल म्हणून प्रसिद्ध होणार आहे, जे आपल्या कोस्टल रिजनला आणि मरीनर्सला, मर्चंट नेव्हीला बऱ्याचशा ठिकाणी इंटरनॅशनल लेवलला आणि आंतरराष्ट्रीय लेवल आणि त्याशिवाय कोस्टल रिजनला पण बरेच फायदेशीर होणार आहे. त्यांनी सगळ्यांनी याचा पुरेपूर फायदा करून घ्यावा. उद्घाटन सोहळ्यास हसन अली शाह, रियाज फातिमा हसन अली शाह, शाइनाज जमान पगारकर, अजीजभाई उमर पगारकर, मकसूद अब्दुल सत्तार डिंगणकर, डॉक्टर आसिफ उमर पगारकर, सरपंच फरीदा रज्जाक काझी, KTVचे संचालक रज्जाक काझी, सदस्य शकील मोडक, ग्रामसेवक उल्हास कोळी, उपसरपंच मिलिंद बाणे तसंच ग्रामपंचायतीचे पदाधिकारी उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी पगारकर परिवाराला शुभेच्छा देत नव्या उपक्रमाचं कौतुक केलं. या प्रकल्पासाठी विशेष सहकार्य करणारे सावंत पॅलेस हॉटेलचे मालक शकील सावंत, वास्तुविशारद लियाकत ठाकूर, अभियंता रवींद्र गुप्ता तसंच सर्व अभियंते, पुरवठादार, कारागीर आणि मजूर बांधवांचे यावेळी आभार मानण्यात आले. यावेळी अल्ताफ डिंगणकर, मुबिन डिंगणकर, इब्राहिम भाटकर, हुसेन डिंगणकर, इस्माईल काझी, मुफ्ती रिजवान चालुले यांच्यासह नातेवाईक, मित्रपरिवार आणि अनेक शुभचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी पगारकर परिवाराला शुभेच्छा देत नव्या हॉलच्या यशस्वी वाटचालीसाठी सदिच्छा व्यक्त केल्या.
पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. राज्यात दुसऱ्या क्रमांकावर रत्नागिरी मेडिकल कॉलेज. BSc नर्सिंगलाही मिळाली मान्यता. पालकमंत्री उदय सामंतांची मोठी घोषणा. 20 वर्षात एकही घोटाळा नाही. जिल्हा बँकेवर आरोप करणाऱ्यांना डॉक्टर तानाजीराव चोरगे यांचे वार्षिक सर्वसाधारण सभेत प्रत्युत्तर. शिरगाव ग्रामपंचायतीला पालकमंत्री उदय सामंत यांची सदिच्छा भेट. विकास कामांचा घेतला आढावा. ग्रामस्थांच्या समस्यांवर तात्काळ सूचना. आणि रत्नागिरीत नव्याने सुरू झालेल्या SP मॅरिनर्स हॉलचे दिमाखदार उद्घाटन. रत्नागिरी शहरातील नागरिकांना होणार फायदा. यासोबतच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.